केअरटेकर भाग 50. सकाळ झालेली होती. पहाटेचे अगदी 4:15 वाजलेले होते. अलार्मचा तीव्र आवाज खोलीत घुमू लागतो आणि मीरा वैतागून डोळे चोळतच उठते. रोजसारखं आजही आरवसाठी लिंबू पाणी तयार करायचं होतंच, पण आजची सकाळ मात्र काहीशी वेगळी होती, कारण आज तिला आरवसोबत जिमला सुद्धा जायचं होतं. डोळे अजूनही अर्धवट झोपेतच असताना ती चादर कडेला करते आणि स्वतःशीच पुटपुटायला लागते. देवा, माझं आयुष्य म्हणजे ना तूच दिलेला रिॲलिटी शो वाटतोय रे मला. एक प्रॉब्लेम संपतो ना संपतो तोच दुसरा हजर. आता ही नवीन अडचण जिम. मला ना जिममध्ये जाऊन काय करायचं आहे आता तूच सांग. ते जड डंबेल उचलू का मी, की पंचिंग बॅगवर मारायचं आहे मी? मला कुठे त्याच्यासारखी बॉडी बिल्ड करायची आहे. आणि हा माणूस म्हणजे दहशतवादी आहे, दहशतवादी. कायम नको त्या गोष्टी सांगत असतो मला. हे कर ते कर, हे कर ते कर. क्षणभर थांबून ती स्वतःला समजावत म्हणते, मीरा मॅडम, आता उठावं तर लागेलच ना. वेळेवर गेली नाही तर पनिशमेंट ठरलेली, आणि त्याची पनिशमेंट काय असते हे तुला चांगलंच माहिती आहे. हे आठवून मीराच्या गालांवर नकळत गुलाबी लज्जा उमटते. क्षणभर तिचं मन भूतकाळात हरवतं, पण वेळेचं भान येताच ती चादर बाजूला करते. पटकन फ्रेश होते आणि किचनमध्ये जाऊन लिंबू पाणी तयार करू लागते. मीरा हातात लिंबू पाण्याचा ग्लास घेऊन हळूच आरवच्या खोलीच्या दारात येते. आत आरव जिमसाठी तयार होऊन उभा असतो. टक्कर आघाडी टी शर्ट, ब्लॅक ट्रॅक पॅन्ट आणि त्याच्या नेहमीसारख्या गंभीर नजर. मीरा थोडीशी नाराज, थोडीशी अनिश्चितेने त्याच्यासमोर येते आणि फक्त एवढंच म्हणते, आरव तिच्याकडे नजर टाकतो. त्याला सगळं काही कळत होतं. तिचा मूड, तिचं मन, तिची अनिच्छा. पण आरव राज्याध्यक्ष होता. तो काय कुणाचंच ऐकतो का? तो तिच्या हातातून ग्लास घेतो आणि एका हलक्याशा खोचक हसण्यातच बोलतो, या पद्धतीने येणार आहेस का तू जिममध्ये? साडी नेसून वर्कआउट करणार आहेस का तू आता? आरवच्या शब्दांनी मीराचं लक्ष स्वतःच्या कपड्यांकडे जातं. अंगावरती कालची साधीशिधी साडी होती. केस मोकळे, डोळ्यांखालचा झोपेचा थोडासा थकवा. ती स्वतःला एकदा बघते आणि मनातच बडबड करते, मग काय करू? तुमच्यासारखे जिमचे कपडे मी कुठून आणू? का टी शर्ट ट्रॅक पॅन्ट घालून नाचू इथे? आरवला तिच्या मनातलं कळलंच होतं. तो तिच्या चेहऱ्याकडे पाहून गालातल्या गालात हसतो आणि म्हणतो, माझ्यासारखेच कपडे घालावे लागतील तुला मॅडम. तुझ्या रूममधल्या कपाटात सगळ्या प्रकारचे ड्रेस ठेवलेत. जिमसाठी एकदम परफेक्ट ड्रेस आहे, तो घाल आणि पुढच्या 10 मिनिटातच मला जिममध्ये पाहिजे आहेस तू, ओके? तो लिंबू पाण्याचा अर्धा ग्लास पितो, मग राहिलेला अर्धा ग्लास मीराच्या समोर पकडतो. हे घे, हे तू पिऊन घे. आरवचे बोलणे ऐकून मीरा त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघते आणि जोने विचारते, मी? हो मग, इथे अजून कोण उभा आहे का? तूच प्यायचा आहेस. पटकन पिऊन टाक आणि चेंज होऊन ये. उशीर केला तर तुला माहिती आहे ना, मग मी तुला आणखीन पनिशमेंट देऊ शकतो. आरवचं बोलणं ऐकून मीरा कपाळाला हातच लावते आणि मनाशीच बोलते, देवा, यांची पनिशमेंट म्हणजे? मीरा अजूनही आरवकडे न पाहता त्याच्या हातातून तो लिंबू पाण्याचा ग्लास घेते. थोडीशी इकडे तिकडे नजर फिरवते आणि हळू आवाजात बोलते, मी खरंच जिममध्ये यावं का? म्हणजे असं तुम्हाला वाटतं आहे का? माझं काही काम आहे ना तिथं. मीराचं बोलणं ऐकून आरव बोलतो, जिममध्ये कोणी टाईमपास करत नाही, वर्कआउट करतात. आरव शांतपणे नेहमीच्या ऑथॉरिटीने हलक्या मिश्किल सुरात म्हणलेला होता. तेच मीरा बोलते, पण मला तुमच्यासारखी बॉडी बनवून असं शर्टलेस थोडीच फिरायचं आहे. चालेल, तू अशी फिरलीस तरी मला काही प्रॉब्लेम नाही, आरव बोलतो. आरवच्या बोलण्यात लपलेला अर्थ काही क्षण मीरा समजू शकत नाही. ती गोंधळते, हो फिरते ना तुमच्यासारखीच मी. एवढं बोलून ती अचानकपणे थांबते
क्षणात तिच्या चेहऱ्यावर त्या वाक्याचा अर्थ उमटतो. गाल गुलाबी होतात. ती लाजून मान खाली घालते आणि गालातल्या गालातच लाजून हसू लागते. तेवढ्यात ती न बोलता तशीच वळते आणि रूमच्या दिशेनं चालू लागते. आरव तिच्याकडे बघतच परत तिला आवाज देतो, मीरा. आरवचा आवाज ऐकून ती थांबते, पण पाठमोरीच उभी राहते. तेच आरव मीराला थांबलेलं बघून बोलतो, साडी नेसूनसुद्धा जिममध्ये आलीस तरी मला काही प्रॉब्लेम नाही, पण मग त्यानंतर जे काही होईल त्याला मी जबाबदार नसेल. आरवचं वाक्य पूर्णही होत नाही तेवढ्यात मीरा गडबडून बोलते, नाही नाही, मी चेंज करणार आहे, म्हणूनच हे काय, मी रूममध्ये जातच होते, मी चेंज करणार आहे. आरव हसत उत्तर देतं, गुड, चेंज कर आणि ते लिंबू पाणी दिलं आहे ना तेही पिऊन टाक. पुढच्या 10 मिनटात मला तू जिममध्ये हवी आहेस. मीरा काहीही न बोलता नुसतीच मान हलवते आणि रूममध्ये निघून जाते. पण तिच्या मनात अजूनही त्या एका वाक्याचा ठसठसत हशा घुमत राहतो, तू अशीच फिरलीस तरी चालेल, मला काहीच प्रॉब्लेम नाही. मीरा तिच्या रूममध्ये येते. दार बंद करताच एक खोल श्वास घेते आणि हळूहळू हातातल्या लिंबू पाण्याच्या ग्लासकडे पाहते. ग्लास तशीच हवेत धरलेली असते आणि तिचं संपूर्ण लक्ष त्या पारदर्शक थंडसर काचेतून दिसणाऱ्या पिवळसर लिंबू पाण्याकडे जातं. क्षणभर तिच्या मनात विचारांची एक साखळी सुरू होते. हे लिंबू पाणी तर प्यायचंच आहे, पण आरवने नेमकं कुठून हे लिंबू पाणी पिलं असेल? त्याची ओठ कुठे टेकली असतील या ग्लासवर? ती हलकेच ग्लास फिरवते, डोळ्यांनी निरखते त्या काचेला. जणू ओठांचा एका अदृश्य खुणेचा मागोवा घेत होती ती. मीरा, काय विचार करतेस तू वेडी झालीस की काय? मनातलाच एका कोपऱ्यातून चिडूनच आवाज येतो, तू इतक्या विचित्र गोष्टी का विचारतेस? हा ग्लास आहे, लिंबू पाणी आहे आणि तू फक्त इतकं पिणं बाकी आहेस. पण दुसरं मन म्हणतं, तू त्याचं काय करतेस? तू कुठे गुंततेस? का त्या स्पर्शाचा विचार करतेस? ती ग्लास ओठांजवळ नेते, एक क्षण थांबते, ग्लास तसाच हलक्या हाताने फिरवते. तिला जाणवतं शक्यतो इथेच असेल त्याचा स्पर्श. हळूहळू ती ग्लास ओठांवरती टेकवते आणि अगदी सावधपणे त्या जागेवर तिचे ओठ टेकवते. क्षणभर डोळे बंद होतात. ती काही क्षण त्याच जागेवर ग्लास थांबवते आणि मग हलक्या घोटाने लिंबू पाणी पिते. मीराला आता तिच्याच वागण्याचं खरं तर खूपच हसू येत होतं. ती लिंबू पाण्याचा शेवटचा घोट घेते, ग्लास हलक्याने टेबलावरती ठेवते आणि स्वतःच्याच कपाळाला हात लावत हसते. हे काय चाललंय माझं? पूर्ण वेडीच वाटतंय मला. मग एक खोल श्वास घेते, पण लगेच तिच्या मनात परत तेच वाक्य घुमतं, साडीमध्ये आलीस तरी मला काही प्रॉब्लेम नाही, पण मग जे होईल त्याला मी जबाबदार नसेल. त्या वाक्याच्या आठवणीने तिचं मन हळुवार होतं आणि त्या आठवणीबरोबर येतात त्या क्षणांच्या प्रतिमा, जेव्हा जेव्हा ती त्याच्या जवळ गेली होती. त्याच्या हातांचा स्पर्श तिच्या कमरेवरती, पोटावरती, साडीच्या त्या मोकळ्या पडद्यातून जाणवलेला तो स्पंदन होता. ती नकळत गालावर हात फिरवते आणि लगेच थेट वास्तवात परतते. नाही, साडी नको. जिममध्ये काही अनपेक्षित झालं तर? परत तसंच काही झालं तर? ती स्वतःलाच पटवते, चेंज करणं योग्यच आहे. ती कपाट उघडते. आत अगदी व्यवस्थित ठेवलेले सगळे काही कपडे होते. तिचं लक्ष जातं एका साध्या पण आकर्षक टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्टवर. गडद राखाडी टी शर्ट आणि काळी ट्रॅक पॅन्ट. ती हातात घेते आणि मनाशीच म्हणते, हां, हेच योग्य आहे. जास्त साधं, जास्त सुरक्षित. ती कपडे घेऊन बाथरूममध्ये शिरते. काही वेळाने मीरा बाहेर येते. तिच्या अंगावरती आता राखाडी टी शर्ट, ज्याखाली तिचे केस खुलेच आहेत, आणि ती ट्रॅक पॅन्ट. तिला खरं तर या ड्रेसमध्ये थोडं विचित्रच वाटत होतं, कारण ती अशा पोशाखात कधी फारशी बाहेर गेलेलीच नव्हती. तिला जास्त अशा कपड्यांची सवयच नव्हती. ती आरशात स्वतःकडे बघते आणि नकळत हसते. आरवने दिलेले 10 मिनिटांचे अल्टिमेटम आठवत ती पटकन रूममधून बाहेर पडते आणि जिम रूमकडे धावते. जिमचा दरवाजा उघडा समोरचा दृश्य तिला क्षणभर थबकवून टाकतं.
कारण समोर आरव होता आणि तोही शर्टलेस. दोन्ही हातात जड डंबेल्स घेतलेले. डंबेल्सवर खाली करत असताना त्याचे फुगे दंड, ताठ छाती आणि प्रत्येक हालचालीमधून दिसणारी परफेक्शन्स हे सगळं मीराला अगदी स्लो मोशनमध्ये दिसायला लागलं होतं. ती क्षणभर स्तब्ध होते. नजर तशीच थांबते. मग तिच्या मनात एकच विचार उमटतो, शर्ट काढून वर्कआउट करायची काही कारण असतं का? माहिती आहे त्यांना की मी इथे येणार आहे, तरीसुद्धा? मीराच्या कपाळावरती आठी पडते. हे मुद्दाम असं वागत असतात का? आता मला काय सांगणार आहेत करायला? हेच डंबेलच उचलायला सांगणार का? समोरचे डंबेल्स पाहून ती मनातल्या मनातच उद्गारते, देवा, इतके मोठे डंबेल्स! मी उचलायला गेले तर माझंच वर्कआउट इथेच संपेल. तेवढ्यात ती अजूनही दाराजवळच थांबलेली असते. तेव्हा आरव तिच्याकडे न पाहताच बोलतो, तिथे उभी राहण्यापेक्षा आत येशील का? वर्कआउट करायचं आहे ना तुला? हां आले. ते एक बिनधास्तपणा दाखवण्याचा प्रयत्न करत आत येते. आरव पूर्णपणे घामाने भिजलेला होता. त्याच्या केसांमधून थेंब थेंब पाणी गळत होतं. त्याची छाती, दंड, खांदे, सगळं शरीर एका इंटेन्स वर्कआउटनंतर चैतन्यानं भरलेलं दिसत होतं. फक्त 5 मिनिटात त्याने स्वतःला इतकं झोकून दिलं होतं की तो एखाद्या ॲक्शन सिनेमातला हिरो वाटावा. आणि इकडे मीरा, ती अजूनही उभी होती, पण तिच्या नजरा मात्र स्थिर नव्हत्या. तिचं डोकं सतत सांगत होतं, बघू नकोस मीरा, नजर बाजूला घे. पण मन मात्र हळूच उत्तर देत होतं, थांब गं, अजून थोडं बघू दे ना. आरव टॉवेल घेतो, त्याचे केस मागे झटकतो आणि मग हळूहळू चेहरा, मान आणि छाती पुसतच मीराच्या अगदी समोर येऊन थांबतो. तो काही बोलत नाही, फक्त तिच्याकडे बघतो. मीरा त्याच्या नजरेत हरवलेली होती. तिचा श्वास थोडा खोल झाला होता. आरवचा शर्टलेस लूक, त्याच्या हालचालींचा आत्मविश्वास, त्याची नजर, सगळं काही तिला त्याच्याकडे अट्रॅक्ट करत होतं. क्षणभर दोघात फक्त नजरेचा संवाद सुरू होता. आरवच्या चेहऱ्यावर एक मिश्किल हसू येतो. तो शांतपणे तिच्या चेहऱ्याकडे बघतो आणि म्हणतो, तसं तू माझ्याकडे बघत राहिलीस तरी मला काही प्रॉब्लेम नाही. तू म्हणशील तर मी असाच उभा राहतो तुझ्यासमोर. तो थोडा पुढे झुकून एकदम हळू आवाजात पुन्हा म्हणतो, पण काय आहे ना, आता वर्कआउट टाईम आहे आणि आज तुझा फर्स्ट डे आहे जिममध्ये. तो पुन्हा सरळ होतो आणि हलक्याशा हसण्यासोबत म्हणतो, तर एक आपण काम करूया, आधी आपण वर्कआउट करू, मग तू निवांतपणे माझ्याकडे बघत बस, ओके? आरवच्या या चिडवण्याने मीरा एकदम भानावरती येते. अरे देवा, मी काय करत होते हे? तिचा चेहरा गुलाबी होतो. ती पटकन नजर इकडे तिकडे वळवते, पण ते ऑकवर्ड हसू तिच्या ओठांवरून जातच नाही. माझंच मी शिव्या द्याव्यात असं वाटतंय मला आता. मीरा मनातल्या मनातच म्हणते. ती स्वतःला शिव्या जणू घालत होती. आता मात्र तिला काही सुचत नव्हतं, काय बोलावं आणि कसं वागावं. मीरा अजूनही नजर टाळत होती. आरवच्या त्या बोलण्याने तिला पूर्ण भानावरती आणलेलं होतं, पण गोंधळ अजूनही चेहऱ्यावरती अगदी स्पष्टपणे दिसत होता. ओठ थोडेसे हलत होते, पण शब्द काही बाहेर यायला तयार नव्हते. हे बघून आरव हलकासा हसतो आणि एकदम मुश्किल सुरात म्हणतो, आय नो, माझी शर्टलेस बॉडी बघून अनेक मुलींची अशीच अवस्था होते, पण आज प्रत्यक्ष एक्झाम्पल मी समोर बघितलं. तो थोडं पुढे झुकतो आणि स्पष्टच म्हणतो, खरंच इतकं बघा वाटतं का मला? मीरा एकदम गार होते. आता मात्र तिला आतून थोडं चटका लागल्यासारखं वाटत होतं, कारण ती खरोखरच गोंधून गेली होती आणि तो मुद्दाम चिडवत होता हे सुद्धा तिला उमगत होतं. तिनं ओठ हलवले, पण शब्द अजूनही कोंडलेलेच होते. शेवटी त्याच्याकडे न पाहता नजर दुसरीकडे वळवत ती थोड्या कडवटपणेच म्हणते, वर्कआउट करायचं आहे ना? सांगा ना मग, मी काय करायचं आहे? मीराचे बोलणे ऐकून आरव अंगठ्याने बाजू दाखवत म्हणतो, तिथे मॅट अंतरलेली आहे, तिथे जाऊन बस. मीरा डोळ्यांनीच आजूबाजूला बघते. एका कोपऱ्यात एक मोठी मॅट अंतरलेली असते. तिच्या पूर्ण उंची इतकी ती मॅट असेल.
अगदी एखाद्या योगा क्लाससाठी खास ठेवलेली सारखीच. मीराच्या मनात पहिला विचार येतो, एवढी मोठी मॅट, ह्यावर तर मी निवांतपणे झोपू शकते. ती चटकन आरवकडे बघते आणि अगदी निष्पापपणे विचारते, तेच आरव जो डोळ्यासमोर चुटकी वाजवतो. मिस मीरा, विचारांच्या दुनियेमधून बाहेर या. ती मॅट फक्त बघण्यासाठी नाही ठेवली मी, बसण्यासाठी आहे. पुढे काय करायचं ते मी सांगतो, ओके? मीरा त्या मॅटजवळ जाते आणि शांतपणे त्या मॅटवरती बसते. तेवढ्यात आरव थोडा बाजूला जातो. काही क्षणांनी परत तिच्यासमोर येतो. आता मात्र त्याच्या हातात लॅपटॉप असतो. मीरा त्याच्याकडे थोडं आश्चर्याने, प्रश्नार्थक नजरेने पाहत असते. हा काय करतोय असा विचार तिच्या मनामध्ये सुरू होतो. आरव तिच्यासमोर तो लॅपटॉप ठेवतो आणि शांत स्वरात म्हणतो, यामध्ये काही व्हिडिओज आहेत. मी खास तुला शोधून ठेवलेले व्हिडिओज आहेत. तू या व्हिडिओजना बघ आणि जसं सांगितलं आहे तसं वर्कआउट करायला सुरुवात कर, ओके? आरवचे बोलणे ऐकून मीरा हलकीच मान डोलावते. ती लॅपटॉपकडे वळते. लॅपटॉपमध्ये एक व्हिडिओ सुरू झालेला असतो. स्क्रीनवरती लिहिलेलं असतं, पिरियड्समध्ये रिलीफ मिळवण्यासाठी वर्कआउट, विशेष महिला व्यायाम सत्र. ते टायटल पाहताच मीराच्या डोळ्यात एक हलकासा आश्चर्याचा भाव तरळतो. म्हणजे त्या दिवशी मला पिरियड्समुळे इतका त्रास होत होता, म्हणून सर मला वर्कआउट करायला सांगत आहेत. तिच्या मनात विचारांची साखळी सुरू झाली होती. बापरे, हा माणूस किती खोल विचार करतो ना, इतकं डिटेल लक्षात ठेवतो आणि न सांगता त्यामागचा त्रासही समजतो. मीराच्या चेहऱ्यावर हलकंसं भावनांचं स्मित उमटतं. तिच्या आत खोल कुठेतरी एक ओलसर शांतता दाटून येते. माझ्या दुखण्याच्या मागचं कारण कळून त्यावर तो काहीतरी करत आहे. कधी कुणी असा विचार केला नव्हता, ती मनातल्या मनात म्हणते. तेवढ्यात आरव तिच्याकडे बघत थेट आवाजात सांगतो, जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसंच सुरू कर. पुढचा 1 तास इथेच बसून वर्कआउट करायचं आहे तुला, समजलं? त्याच्या बोलण्याचा आवाज नेहमीसारखा शांत पण ठाम होता. तो तिच्या शेजारून उठतो आणि थोड्या अंतरावरती स्वतःचं वर्कआउट सुरू करतो. त्याच्याकडे मीरा लॅपटॉपकडे बघू लागते. व्हिडिओजमध्ये सुरुवातीचे स्ट्रेचेस दाखवत होते. पाय सरळ, मान डावीकडे वाकवायची, श्वास आत घ्यायचा, असं काहीसं त्यामध्ये ते सांगत होते. सुरुवात तर करूया, मीरा मनाशीच म्हणते. ती एक हलकीशी हालचाल करते. मान डावी, मग उजवी आणि मग हात वर. थोडं ऑकवर्ड वाटत होतं, कारण हे सगळं काही तिच्यासाठी नवीनच होतं. व्हिडिओजमध्ये ती इन्स्ट्रक्शन्स ती अगदी हळूहळू बोलत होती. मांडी घालून बसा, डोळे मिटा, श्वास खोल घ्या, श्वास सोडा. मीरा अगदी जसंच्या तसं फॉलो करत होती, किमान सुरुवातीला तरी. ती मांडून घालून बसली, हात गुडघ्यांवरती अलगद टेकवले, डोळे मिटले आणि मग काही क्षणात ती इतकी स्थिर झाली की एखाद्याला वाटावं ध्यानाच्या पुढच्या पातीवरती गेली आहे. आरव डंबेल्स उचलत वर्कआउट करत असतो. त्यानं सहज मीराकडे नजर टाकली आणि पाहतो, मीरा काहीही करत नव्हती. ती नुसती डोळे मिटून शांतपणे बसलेली होती. न धड श्वास जोराने घेत, न हात हलवत, न पाठीचा कणा ताठ होता. ती फक्त पूर्ण विश्रांती घेत आहे असं दिसत होतं. आरव मीराच्या समोर येऊन उभा राहतो. काही क्षण तिच्याकडे शांतपणे बघतो आणि मग हळूहळू तो गुडघ्यांवरती बसतो. मीराच्या चेहऱ्यावर काही बिखरलेले केस होते. आरव त्याचा हात हळूवारपणे पुढे करतो आणि तिच्या कानामागे अलगद केस सरकवतो. तरीही मीरा मॅडम अजूनही त्यांच्या झोपेमध्ये हरवून गेलेल्या होत्या. तिच्या चेहऱ्यावर एक निवांत भाव, जणू ती कुठल्या तरी स्वप्नात होती. मीराला अजूनही काहीच भान नव्हतं. ते पाहून आरव गालातल्या गालात हसतो आणि कुजबुजतो. आता शांतपणे झोपलेली आहे तर मग पाठीमागे तसेच पडा, पाय पसरा आणि निवांतपणे झोपून घ्या. त्याच्या मिश्किल शब्दांनी मीरा भानावरती येते. ती डोळे हळूहळू उघडते आणि थोडा वेळ गोंधळलेली नजरेने इकडे तिकडे पाहते. पण मग लक्ष जातं अगदी समोर तिच्या जवळ आरव बसलेला असतो. तुम्ही इथे? मीरा चेहऱ्यावरती जबरदस्ती हसू आणत अडखळत बोलते.
आरव हाताची घडी घालून मिश्किलपणे तिच्याकडे बघतो आणि विचारतो, का गं, मी इथे यायला नको होतं का? नाही नाही, पण तुम्ही तर तुमचा वर्कआउट करत होता ना, आणि मला मला माझा वर्कआउट करू द्या. मीरा आता थोडं थोडं सावरत बोलते. त्याचा आरव खळखळून हसतो. अगं हो कर की, मी कुठे अडवतोय तुला? अगदी मस्त चालला होता तुझा वर्कआउट. या व्हिडिओजमध्ये सगळेजण उभा राहून स्ट्रेच करत होते आणि तू मात्र अजूनही डोळे बंद करून मांडी घालून ध्यानस्थ अवस्थेत. आता मात्र मीरा ओशाळलेली पण काही न लपवता बोलते, हो म्हणजे काय आहे ना, एकाच वर्कआउटचा कंटाळा येतो म्हणून मी नीट असं बसून मनन करत होते. डोळे बंद करून श्वासावर लक्ष देत होते शांतपणे. तो एक योगाचा प्रकार आहे ना. आरव थोडा पुढे येतो. त्याच्या चेहऱ्यावर खटाळपणा झळकतो. हो का, तू मनन करत होतीस? पण मला तर थोडाफार घोरण्याचा आवाज ऐकू आला. मीरा एकदम दचकते, गोंधळते. काय, मी घोरत होते? नाही हो, काहीतरीच बोलताय तुम्ही. मी नाही घोरत नव्हते. अच्छा, म्हणजे ते ओम असं म्हणत होते मी, आणि तुम्हाला काय वाटलं मी घोरत होते? म्हणजे मी श्वास घेऊन ना अशी ओम म्हणून श्वास सोडत होते आणि तुम्ही त्याला घोरणं समजलात. मी काही झोपले नव्हते, बस डोळे मिटून शांत होते फक्त. आरव डोळ्यात चमक घेऊन कुजबुजतो. ओ म्हणजे ते योगा निद्रा होतं का? आता मात्र मीराला काय बोलावं ते समजत नव्हतं. आरव अगदी तिच्या जवळ येतो, इतका की त्याचे गरम श्वास तिच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे तिला जाणवत होते. मीराचा श्वास घेणंही विस्कळीत झालेलं होतं. ती फक्त आता काय होईल या गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे बघत होती. आरव थेट तिच्या डोळ्यामध्ये बघतो. त्याच्या नजरेत एक गंभीर गूढ तणाव होता. हळूच पण ठाम स्वरात तो विचारतो, मी कोण आहे? मीराला क्षणभर काहीच सुचत नाही. ओठ हलतात पण आवाज बाहेर पडत नाही. तिच्या नजरेत हलकीशी भीती, गोंधळ आणि आदर मिसळलेला असतो. ती अडखळत कशी तरी बोलते, आरव राज्याध्यक्ष. आरवचा चेहरा हलकासा असतो पण डोळ्यात तोच तीव्रतेचा काटा टिकून असतो. तो जवळ सरकतो आणि थोडक्यात बोलतो, करेक्ट. त्यामुळे माझ्या नजरेतून काहीच सुटत नाही, हे माहिती आहे ना तुला? आता मीरा गोंधळते. एक शब्दही सुचत नाहीत. फक्त हलकीशी ती मान हलवते. तिला तिची चोरी पकडली गेली आहे हे समजलं होतं. ती थोडीशी घाबरलेली हलकं हसत बोलते, हो. मग एक गोंधळलेला क्षण. ती नजरेला नजर मिळवू शकत नाही. आपल्याला सावरत ती वळते आणि थोडं दूर जात म्हणते, मी जाते, झालं आहे माझं आता वर्कआउट. मीरा उठून जाऊ लागते. नकळत पाय उचलते पण तेवढ्यात आरव हलकेच तिचा हात पकडतो. त्या अचानक झालेल्या स्पर्शानं तिचं संपूर्ण शरीर क्षणभर ती थांबतंच. त्या शांत जिममध्ये फक्त श्वासांची हलकीशी धडधड ऐकू येत होती. आरवच्या त्या सकाळच्या स्पर्शाने मीराच्या गालांवर लाजच छटा उमटते. लाज आणि गोंधळ निर्माण होतो. तिला आरवकडे बघण्याची हिंमत होत नव्हती. ती तशीच गप्प बसते, मॅटवरती मांडी घालून, हात त्याच्या हातात, नजर मात्र पूर्णपणे खाली. आरव मात्र तिच्याकडे पाहत होता. हळूहळू, अगदी न बोलता तो तिच्या जवळ सरकत होता. त्याचा श्वास आता मीराच्या गालांवरती तिला जाणवू लागतो. मीराचा श्वास खोल, थोडा घाबरलेला आणि एकदम. ती डोळे मिटून घेते. तिची छाती वर खाली हलू लागते. ती क्षणभर थरथरते आणि त्या शांततेच्या क्षणी आरव आपल्या ओठांनी हळूच तिच्या गालाला स्पर्श करतो. तो एक क्षण अगदी सौम्य, गोंधळणारा पण हृदयात खोलवर जाणारा. मीराचं संपूर्ण शरीर क्षणभर ती स्तब्ध. आरव हलक्या पण स्पष्ट आवाजात तिच्या कानाजवळ म्हणतो, गुड मॉर्निंग. त्या 2 शब्दात अजून भावनांची लाट भरून वाहत होती. मीराचे डोळे अजूनही बंदच होते. आरवचे ओठ तिच्या गालावरती टेकले होते आणि त्याचा स्पर्श अजूनही तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता. म्हणजे तो अजूनही तिथेच होता, तिच्या खूप जवळ. मीरा आतून लाजेने अक्षरशः विरघळत होती. तिचं संपूर्ण शरीर स्तब्ध झालं होतं. मान हलकीशी खाली झुकवलेली, श्वास खोल आणि धडधडणारा.
आरव काही क्षण तसाच तिच्या चेहऱ्याकडे बघत राहतो. नंतर हळूहळू तो तिच्या चेहऱ्यापासून थोडा दूर होऊ लागतो. त्याचा श्वास आता दूर सरकतो आणि त्याच्या निघून जाण्याने मीराच्या चेहऱ्यावर गारवा जाणवू लागतो. तिला ते जाणवतं आणि शेवटी ती हळूवारपणे डोळे उघडते. पण ती अजूनही आरवकडे बघत मात्र नाही. क्षणभर न बोलता ती परत उठण्याचा प्रयत्न करते. पण आरवने तिचा हात अजूनही सोडलेलाच नव्हता. ती चकित होते आणि त्याच्या घट्ट होत चाललेल्या पकडीने आता ती निघूच शकत नव्हती. आरव शांतपणे पण थोडा मिश्किलपणे बोलतो, मला गुड मॉर्निंग परत नाही मिळालं. त्या एका ओळीनं मीराच्या चेहऱ्यावर एकदम हास्य उमटलं. ते लपवायचा ती खूप प्रयत्न करते, पण तिच्या गालांवर पसरलेली लाजेची गुलाबी लाली ती किती म्हणून लपवणार होती. आरवसुद्धा तिचं ते लाज न पाहतो त्याच्या नजरेत एक शांत समाधानी मृत्यूचा प्रकाश असतो. मीरा अजूनही खाली बघूनच थोडं थरथरत्या आवाजात बोलते, मी जाते, कामं आहेत खूप, तुमच्यासाठी टिफिन पण बनवायचा आहे आणि परत ऑफिस. मीरा उठण्याच्या तयारीत होती, पण आरवचा हात अजूनही तिचा हात थांबून होता. ती गोंधळलेली, नजर अजूनही खालीच आणि श्वास थोडा थोडा थरथरत होता. तेवढ्यात आरवच्या तोंडून हलक्या पण ठाम स्वरात शब्द निघतात, करशील, सगळं करशील, निवांतपणे करशील. तो एक पाऊल तिच्याजवळ येतो, पण मला माझं गुड मॉर्निंग हवं आहे. मीरा स्तब्ध, श्वास अडकतो. आरव पुढे बोलतो, कसं आहे, मी एखाद्याला माझ्याकडून काही गोष्ट दिली ना तर ती गोष्ट मला परत रिटर्न घ्यायची सवयच आहे. मी माझं कर्ज कोणावरती जास्त वेळ ठेवू शकत नाही. तो थोडा थांबतो आणि एका कटाक्षाने तिच्याकडे पाहतो. म्हणूनच मला ती गोष्ट परत हवीच आहे, नाही तर तुला माहितीच आहे. तो हलकासा हसतो आणि एक हलकासा इशारा देतो, मग जरा दिवसभर पनिशमेंट भेटेल. आरवचं हे बोलणं ऐकून मीराला जास्तच लाजल्यासारखं वाटतं. तिचे गाल लालसर होतात, कारण पनिशमेंट म्हणजे काय असतं हे तिला फार चांगलंच ठाऊक होतं. आरवचा हात हळूवारपणे पुढे येतो आणि तो तिच्या हनुवटीवरती ठेवतो. मीराचं मन क्षणभर थांबतं. हळूच अत्यंत कोमलतेने तो तिचा चेहरा वर करतो. आता मीरा त्याच्यासमोर, नजर अजूनही खालीच पण थोडी थोडी उचलत, ती हळूवारपणे डोळे वर करून आरवकडे पाहते. आरव तिला शांत नजरेने पाहतो. तिच्या डोळ्यात खोल डोकावतो. मीराच्या डोळ्यात आता लाज, थोडीशी भीती, पण त्याहून जास्त विश्वास. आरव हलक्या स्वरात विचारतो, तर मग माझं गुड मॉर्निंग कुठे आहे? मीरा अजूनही आरवच्या डोळ्यात पाहत होती. ते डोळे जणू काही तिचा आत्माच आरपार वाचत होते. तेवढ्यात आरव हलकेच तिच्या हलवलेल्या श्वासाला पकडतो आणि हळूहळू तिच्या आणखीन जवळ सरकतो. त्याच्या श्वासाचा उष्ण स्पर्श पुन्हा तिच्या चेहऱ्यावरती तिला हळूवारपणे जाणवू लागतो. मीराचे डोळे आपोआपपणे मिटतात. आरव अगदी तिच्या कपाळाशी येतो आणि तिथे हळूवारपणे ओठ टेकवतो. मीराला त्या एका स्पर्शामध्ये एक वेगळीच भावना जाणवते, हक्क, जपवणूक आणि एक अशी सॉफ्ट रिस्पेक्ट. आरव बाजूला होतो, पण नजरेने तिच्यावरून नजर हटवत नाही. ती अजूनही डोळे मिटून शांत बसलेली असते. तो हसतच म्हणतो, मला अजूनही तुझं गुड मॉर्निंग परत मिळालेलं नाही आणि त्याची मी वाट बघतोय. हे ऐकून मीरा डोळे उघडते. तिची नजर थेट त्याच्यावरती. तिला माहिती असतं, आरव एकदा काही ठरवलं तर तो थांबत नाही. पण आता तीही तयार असते. थोडं घाबरलेली, थोडी गोंधळलेली, पण पूर्ण मनाने. हळूहळू ती तिचा चेहरा पुढे घेऊन जाते आणि हळूहळू आरवच्या ओठांवर हलकंसं किस देते. आरवच्या चेहऱ्यावरती एक मोठं हसू उमटलेलं होतं. त्याच्या डोळ्यात चमक आलेली होती. तेच मीरा उठते आणि चालत निघते. तेवढ्यात तिच्या कानांवरती परत आवाज ऐकू येतो, मीरा. आरवचा आवाज होता. ती थांबते, पण मागे वळून बघत नाही. आरवचा हात केसांमधून फिरवतो आणि गोड मिश्किल हसत पाठमोऱ्या मीराकडे बघत म्हणतो, आजची मॉर्निंग खरंच खूप छान झाली. त्याचं हे वाक्य ऐकून मीरा इतकी लाजते की तिला काहीच उत्तर देता येत नाही. फक्त हलक्याशा हसऱ्या चेहऱ्याने ती तिथून निघून जाते.
आणि इकडे मात्र आपला आरव गालातल्या गालात स्वतःशीच हसत राहतो. त्यालासुद्धा हे एक वेड्यासारखं वाटत होतं. तो काय करतो हे सुद्धा त्याला समजत नव्हतं. पण त्याच्या हातून या सगळ्या काही घटना घडत होत्या. खरंच प्रेम ना असंच असायला हवं, जिथे फक्त शारीरिक सुख नसेल तर एकमेकांबद्दल आदर असेल, काळजी असेल. जसा आपला आरव, तो कधी बोलून नाही दाखवत, पण मीराची काळजी तो प्रत्येक श्वासासोबत घेत असतो. तिला तिच्या पिरियड्समध्ये होणारा त्रास, ते महिनागणित वेदनांचे दिवस, ते टाळण्यासाठी तो तिच्यासाठी योगा, वर्कआउट सगळं करून घेतो. ती कमकुवत वाटू नये म्हणून तो तिला स्वतःवर प्रेम करायला शिकवतो. ती काही न सांगताही तो सगळं काही समजून जातो. हीच ती न बोललेली काळजी, जी खूप काही ना सांगून जाते. प्रेम म्हणजे फक्त शारीरिक जवळीक नाही ना हो. प्रेम म्हणजे साथ, समजूत आणि सगळ्यात महत्त्वाचं समोरच्या व्यक्तीला रिस्पेक्ट देणं. म्हणूनच प्रत्येक नवऱ्याने, प्रत्येक बॉयफ्रेंडने आपल्या बायकोची, गर्लफ्रेंडची ही अशीच न बोललेली काळजी घ्यायलाच हवी ना. कारण स्त्री ही कमजोर नसते, फक्त तिला सावरायला एक खांदा लागतो, एक समजून घेणारं मन हवं असतं आणि ते तुम्हीच तिला देऊ शकता. बाकी काहीच आजचा भाग कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगा. बाकी उद्याचा भाग थोडा लेट येणार आहे, कारण उद्या एक लग्न आहे आणि त्या लग्नासाठी मी जाणार आहे. त्यामुळे मला उद्या लवकर पार्ट अपलोड करायला जमणार नाही, त्यामुळे प्लीज समजून घ्या. बाय द वे, आजच्या पार्टसाठी भरभरून कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि चोरून वाचणाऱ्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आपल्या कथेचे अपडेट्स मिळत जातील. बाय, टेक केअर.